विद्यार्थी मित्रांनो, महाराष्ट्र पोलीस भरती सन 2025 मध्ये 15,631 पदे भरण्याला मान्यता दिलेली आहे। त्यासाठी या ठिकाणी जे नवीन विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी व्हिडिओ घेऊन आलेलो आहे। डिटेल्समध्ये मी माहिती सांगणार आहे। मैदानी चाचणी अगोदर होते की लेखी आधी होते, इव्हेंट कोणकोणते असतात मैदानीमध्ये, गुण विभाजन कशा प्रकारे असते, महिलांसाठी आणि पुरुषांसाठी उंची, छाती, वजन कशा प्रकारे असावे लागते, वयोमर्यादा किती आहे आणि वयोमर्यादेमध्ये वाढ भेटणार आहे की नाही, डिटेल्समध्ये माहिती सांगणार आहे। तुम्ही आता विद्यार्थ्यांनी अनेक वेगवेगळ्या परीक्षा दिल्या असतील, ज्या TCS आणि IBPS ने घेतल्या असतील, परंतु TCS मध्ये आणि IBPS मध्ये मोठ्या प्रमाणामध्ये भ्रष्टाचार केला जातो, आपल्या सर्वांना माहीतच आहे। आपल्या महाराष्ट्रातील एकमेव भरती आहे पोलीस भरती, याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचा भ्रष्टाचार कोणते या ठिकाणी घोळ होत नाही। तर डिटेल्समध्ये संपूर्ण माहिती सांगेल, फक्त व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। जर कोणतेही अपुरी माहिती पडली तर कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा, त्याच्यावरती नक्की तुम्हाला लगेच रिप्लाय दिला जाईल। सर्वात पहिल्यांदा मी तुम्हाला सांगतो याच्यामध्ये किती पदे भरली जाणार आहे, तर 15,631 पदे भरली जाणार आहे। त्याच्यामध्ये पोलीस चालक, जिल्हा पोलीस शिपाई, त्याच्यानंतर कारागृह पोलीस, बँड्समन, SRPF चे वेगवेगळे हे घटक आहेत, त्यांच्यामध्ये तुम्ही फॉर्म भरू शकत आहात। वेगवेगळ्या घटकांमध्ये तुम्ही 4 ते 5 फॉर्म भरू शकतात। आता सर्वात महत्त्वाचा वयाचा जो पॉइंट आहे तो देखील पुढे देखील सांगणार आहे, परंतु सध्या जे रेग्युलर वयाची अट आहे ती महिलांसाठी आणि पुरुषांसाठी सारखीच असते। ओपन कॅटेगरीचे सर्व विद्यार्थी, ओपन कॅटेगरीचे सर्व महिला आणि पुरुष किती 18 ते 28 वर्षापर्यंत फॉर्म भरू शकतात। पण आता याच्यामध्ये ओपन सोडता SC ST OBC VJNT ABCD जे आहेत, EWS सर्व 18 ते 38 वर्षापर्यंत फॉर्म भरू शकत आहात। प्रकल्पग्रस्त आणि भूकंपग्रस्त जे आहेत ते 45 वर्षापर्यंत फॉर्म भरू शकतात। आता याच्यामध्ये नवीन पॉइंट म्हणजे वयाची सूट, वयवाढ कोणाला भेटली आहे ते देखील पुढे सांगणार आहे। आता सर्वात महत्त्वाचं पात्रता आहे, महिला आणि पुरुषांसाठी सेम पात्रता असते। याच्या पात्रता 12वी पास असणे, महिला देखील असो 12वी पास असणे गरजेचे आहे आणि पुरुष देखील असो 12वी पास असणे गरजेचे आहे। 12वीचा निकाल तुमच्याकडे असणे गरजेचे आहे। उंचीमध्ये सर्वात महत्त्वाचा पॉइंट मी तुम्हाला इथे सांगून देतो, बघू शकता। महिलांसाठी जी उंची आहे, महिलांसाठी उंची 155 असणे गरजेचे आहे। सूट कोणाला आहे हे देखील पुढे सांगेल। महिलांसाठी उंची 155 असणे गरजेचे आहे आणि पुरुषांसाठी उंची 165 सेंटीमीटर एवढी असणे गरजेचे आहे। महिलांची आणि पुरुषांची ही उंची तुम्ही इथे बघून घ्या, ठीक आहे। छाती या ठिकाणी बघू शकता, छाती पुरुषांना, महिलांना इथे छाती लागू नसते। तर पुरुषांना छाती 79 तुमची छाती भरणे गरजेचे आहे, तिथून पुढे 5 ने फुगवणे गरजेचे आहे। आता एखादा विद्यार्थी बोलेल की माझी छाती आधीच 85 प्लस भरते, तुमची छाती कितीही भरू, आता 90 भरली, माझी डायरेक्ट 90 भरली, तर तेथून पुढे तुम्हाला 5 ने फुगवणे गरजेचे आहे, म्हणजे 95 होणे गरजेचे आहे। 79 कमीत कमी असली पाहिजे आणि तेथून पुढे 5 ने फुगली पाहिजे। आता सर्वात महत्त्वाचा इथं पॉइंट आहे की जे ST कॅटेगरीचे विद्यार्थी आहेत त्यांना महिला आणि पुरुषांना येथे सूट आहे। पुरुषांसाठी उंची फक्त 160 आहे। आधी रेग्युलर विद्यार्थ्यांना 165 आहे, परंतु ST कॅटेगरीचा पुरुष असेल तर 160 उंची पाहिजे आणि महिलांना, रेग्युलर महिलांना 155 पाहिजे, परंतु ST कॅटेगरीची महिला जर असेल तर 150 उंची असणे गरजेचे आहे। आता खूप विद्यार्थ्यांचा पॉइंट आहे की येथे SC कॅटेगरीला उंचीमध्ये सूट आहे का, तर नाही, कोणत्याही प्रकारची सूट नाही। ही सूट फक्त ST कॅटेगरीच्या महिला आणि पुरुषांना आहे, हे लक्षात घ्यायचं आहे, ठीक आहे। आता याच्यामध्ये वय, शैक्षणिक पात्रता, उंची आणि छाती याच्याबद्दल कोणत्याही प्रकारचा जर डाऊट असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा। आता वयचा एक तुम्हाला नाही, एक तक्ता दाखवत आहे, तुम्ही तुमच्या कॅटेगरीनुसार इथे तुम्ही बघून घेऊ शकता। आता इथं जर बघितलं स्क्रीनवरती, एक मिनिट, बघू शकता स्क्रीनवरती, इथे बघितलं तर फक्त ओपन 18 ते 38 पर्यंत भरू शकतात आणि EWS OBC SC ST VJ NTB NTC NTD हे सर्व या ठिकाणी जेवढे आहेत ते 18 ते 33 वर्षापर्यंत भरू शकतात। पण प्रकल्पग्रस्त, भूकंपग्रस्त 45 वर्षापर्यंत, अंशकालीन 55 वर्षापर्यंत, खेळाडू 38 वर्षापर्यंत, पोलीस पाल्य जे आहेत 33 वर्षापर्यंत फॉर्म भरू शकतात आणि गृहरक्षक, होमगार्ड देखील 33 वर्षापर्यंत फॉर्म भरू शकतात, ठीक आहे। हा झाला पॉइंट। आता जे सर्वात महत्त्वाचा पॉइंट आहे की वय वाढ सर्वांना सलग भेटणे गरजेचे आहे। सरकारने आता एक परिपत्रक नाही जाहीर केले, पण त्यांनी जे जाहीर केले आहे त्याच्यानुसार सांगितले आहे 2022 आणि 2023 नुसार, 2022 आणि 2023 मध्ये ज्या विद्यार्थ्यांचे वय ओलांडले आहे, कारण या भरतीमध्ये आंदोलन केले होते खूप साऱ्या विद्यार्थ्यांनी आणि मुकुल भाऊ सर्वांना याच्यामध्ये सपोर्ट करत आहे, वय वाढसाठी प्रयत्न करत आहे। त्यांनी म्हटलेलं आहे 2022 मध्ये आणि 2023 मध्ये ज्या विद्यार्थ्यांनी वय ओलांडले आहेत त्यांनाच फक्त याच्यामध्ये संधी दिली जाणार आहे, बाकीच्या विद्यार्थ्यांना संधी दिली जाणार नाही। याचा अर्थ काय होतो,
तर याच्यामध्ये फक्त कोण विद्यार्थी बसतात? 1989 आणि 1990 वालेच विद्यार्थी बसतात. परंतु या ठिकाणी मुकुल सरांचे प्रयत्न चालू आहेत. लवकरच चांगल्या प्रकारे सर्वांना वय वाढ भेटावी म्हणून. बाकी रेग्युलर वयाची अट मी तुम्हाला 18 ते 28 आणि अदरला 18 ते 33 ही मी सांगितलेलीच आहे. ठीक आहे. आता याच्यामध्ये सर्वात पहिल्यांदा या ठिकाणी मैदानी चाचणी कशाप्रकारे होते मी तुम्हाला सांगतो. आता काही विद्यार्थ्यांचा एक प्रश्न आहे, की मैदानी चाचणीमध्ये कोणता बदल होणार आहे, की खूप साऱ्या टेलिग्राम ग्रुपवरती, YouTubeवरती अफवा आहेत. मैदानी चाचणीमध्ये बदल होणार आहे का? नाही तर याचं उत्तर 2 शब्दामध्ये येथे मी देतो. बघू शकता, मैदानी चाचणीमध्ये कोणत्याही प्रकारचा बदल होणार नाही. हा पॉईंट तुम्ही लक्षात घ्यायचा आहे. जी आधी पात्रता होती तेच या ठिकाणी इव्हेंट असणार आहे. इव्हेंटमध्ये कोणत्याही प्रकारचा बदल होणार नाही. आता या ठिकाणी पोलीस शिपाई, पोलीस चालक आणि SRPF आणि कारागृह सर्वांचं या ठिकाणी जे वेगवेगळे इव्हेंट आहे मी तुम्हाला सांगतो. आता जे इव्हेंट सांगत आहे, जिल्हा पोलीस शिपाई, जिल्हा पोलीस आणि कारागृह पोलीस यांच्यासाठी सेम इव्हेंट आहेत. सेम इव्हेंट आहे ते मी तुम्हाला येथे सांगून घेतो. पुरुषांसाठी बघू शकता इथे 1600 मीटर रनिंग असते. म्हणजेच 1500 म्हणजे 1.5 किलोमीटर आणि 100 अजून 1 मीटर म्हणजे इथे 1600 मीटर, त्याला 20 गुण असतात. पुरुषांचं सांगत आहे पहिल्यांदा. त्याच्यानंतर पुरुषांना 1600 मीटर असते, त्याला 15 गुण असतात. आणि गोळाफेक असतो पुरुषांसाठी 7.26 हा गोळा असतो. ठीक आहे, त्याला 15 गुण. अशा प्रकारे ही 50 गुणांची मुलांची या ठिकाणी मैदानी चाचणी होते. ठीक आहे. त्याच्यानंतर महिलांसाठी देखील 800 मीटर रनिंग असते, त्याला 20 गुण असतात. 100 मीटर रनिंग असते, त्याला 15 गुण असतात आणि गोळाफेकला 15 गुण असतात. अशा प्रकारे मुलींच्या देखील या ठिकाणी 50 गुणांची मैदानी चाचणी होते. आणि एवढं झाल्याच्या नंतर तुमच्या या ठिकाणी एका जागेसाठी 10 मुलांना घेतले जाते मैदानी लेखी परीक्षेसाठी. समजा आता माझी कॅटेगरी आहे ST कॅटेगरी आणि माझ्या कॅटेगरीला एखाद्या जिल्ह्यामध्ये 10 जागा आहेत. 10 जागा आहेत. याच्यामध्ये 500 विद्यार्थ्यांनी पेपर दिले, परंतु लेखी परीक्षेसाठी या ठिकाणी लेखी परीक्षेसाठी 10 जागांसाठी 100 म्हणजे एका जागेसाठी 10 विद्यार्थी घेतले जातात आणि 10 जागांसाठी 100 विद्यार्थी लेखीसाठी घेतले जातात. ठीक आहे. हे मी तुम्हाला सांगितले. कोणतं सांगितलं? जिल्हा पोलीस आणि कारागृह पोलीस हे मी तुम्हाला सांगितले. ठीक आहे. आता सर्वात पुढील महत्त्वाचे पॉईंट बघू शकता. जर चालकमध्ये जर तुम्हाला फॉर्म भरायचा असेल, तर चालकमध्ये जर फॉर्म भरायचा असेल, तर तुम्हाला इथे बघू शकता 100 मीटर. 100 मीटर काय असते तुम्हाला रनिंग, 1600 मीटर रनिंग असते. येथे 3 गुण असतात. मगाशी 30 गुण असतात, मगाशी 20 गुण होते. इथे 1600 मीटरला 30 गुण असतात. गोळाफेकला 20 गुण असतात. तिकडे 15 गुण होते, इथे 20 गुण असतात. त्याच्यानंतर तुम्हाला गाडी चालवता येते की नाही, ड्रायव्हिंग टेस्टसाठी तुम्हाला इथे 50 गुण असतात. परंतु मैदानी चाचणीसाठी याचाच कट ऑफ लेखी 1600 मीटर आणि गोळ्याचाच कट ऑफ या ठिकाणी लागतो मैदानी चाचणीचा. ठीक आहे. याचे गुण धरले जात नाही, क्वालिफाईंग असते. ठीक आहे. त्याच्यानंतर लेखी परीक्षा ही 100 गुणांची सर्वांचीच होत असते, सर्व विद्यार्थ्यांची. म्हणजे चालक असो, कारागृह असो, बॅट्समन वगैरे सर्व असो. आता चालकचे तुम्हाला मैदानी चाचणी सांगितली अशा प्रकारे असते. त्याच्यानंतर आता SRPFचं महिलांसाठी नाही, परंतु पुरुषांना लागू आहे. तर बघू शकता 100 मीटर SRPF 100 मीटर 25 गुण, गोळाफेकला 25 गुण, 5 किलोमीटरला इथे 50 गुण असतात. हे लक्षात घ्या. अशा प्रकारे एकूण 100 गुणांची तुमची या ठिकाणी मैदानी चाचणी होती, लेखी परीक्षा. ठीक आहे. लेखी परीक्षा 100 गुणांची होते आणि मैदानीची देखील 100 गुण होते. SRPF कोणाची? SRPFची अशा प्रकारे होते. आता मेन फंडा तुम्हाला सांगून घेतो. तुम्ही कोणतीही परीक्षा द्या. आता या ठिकाणी एका जागेसाठी 10 मुलांना घेतले जाते लेखी परीक्षेसाठी. ठीक आहे. आणि याच्यामध्ये जर विचार केला तर लेखी परीक्षेला येथे 100 गुण असतात. किती? 100 गुण असतात लेखी परीक्षेला. आणि SRPF, आता जिल्हा पोलीस, आता इथं लिहितो जिल्हा पोलीस. इथे जिल्हा पोलीसला या ठिकाणी 100 गुणांची लेखी असते. इथं लेखी लिहितो 100 गुणांची लेखी आणि 50 गुण मैदानी. आता मैदानीला समजा मला इथं पडले 50 पैकी 40 गुण पडले आणि लेखीला 100 पैकी 80 गुण पडले. आता मग यांची टोटल करून डायरेक्ट फायनल कट ऑफ. आता हे किती झाले? 120 टोटल झाली. ही टोटल किती झाली? 120 ची टोटल झाली. हा कट ऑफ असा वेगवेगळ्या कॅटेगरीचा वेगवेगळा कट ऑफ लागेल. परंतु या ठिकाणी जिल्हा SRPFचे हे कसे आहे? SRPFचे लेखी किती येते? लेखी असते या ठिकाणी 100 गुणांची आणि मैदानी देखील असते 100 गुणांची. ही 200 गुण. आता हे कशी 150 गुणांपैकी कट ऑफ लागतो, तसा हा 200 गुणांपैकी कट ऑफ लागतो. आता समजा मला मैदानीला पडले या ठिकाणी 90 गुण आणि लेखीला पडले या ठिकाणी इथं समजा 50 गुण, तर 140, 200 पैकी 140 असा वेगवेगळा कॅटेगरीचा वेगवेगळा कट ऑफ येथे लागत असतो. ठीक आहे. आता याचा अभ्यासक्रम मी तुम्हाला सांगून घेतो.
इथं मराठी व्याकरण, एक मिनिट, मराठी व्याकरण, जे मराठी व्याकरण आहे इथे, तर इथे असतात 25 प्रश्न. आणि इथे बुद्धिमत्ता, इथं बुद्धिमत्ता घेतली, इथे असतात 25 प्रश्न. ठीक आहे. इथं असतात गणित. गणित आता हे गणित बुद्धिमत्ता आहे ना, इथे मिक्स असते. ठीक आहे. नाही सॉरी, एक मिनिट, एक मिनिट, एक मिनिट. ठीक आहे. इथं मराठी व्याकरण तुम्हाला विचारले जाते 25 प्रश्न. किती? 25 प्रश्न असतात. ठीक आहे. 25 प्रश्न असतात. त्याच्यानंतर जी आणि चालू घडामोडी, सामान्य ज्ञान आणि चालू घडामोडी 25 प्रश्न असतात. गणित, गणित असते या ठिकाणी 25 प्रश्न विचारले जातात आणि बुद्धिमत्ताचे देखील 25 प्रश्न विचारले जातात. सर्व विषयांचे मराठी व्याकरण 25, सामान्य ज्ञान चालू घडामोडी 25, गणित 25 आणि बुद्धिमत्ता 25. अशा प्रकारचे टोटल तुम्हाला किती प्रश्न विचारले जातात? 100 प्रश्न विचारले जातात. येथे कोणत्याही प्रकारची निगेटिव्ह मार्किंग राहत नाही. हा पॉईंट तुम्ही लक्षात घ्यायचा आहे. आता या ठिकाणी येथे येथे विषयावर विचारले जातात. आता कधी-कधी या ठिकाणी हे विषय, एवढे विषय तुम्हाला विचारले जातात, हे 4 विषय. परंतु कधी-कधी काय करतात, आता इथं गणित आणि जी आणि चालू घडामोडीचे प्रश्न या ठिकाणी 25 ऐवजी 35 देखील विचारले जाऊ शकतात. आणि इथे मग बाकीच्या विषयांचे थोडी-थोडी कमी करतात. कधी-कधी गणिताचे जास्त विचारले जातात, जी कमी केले जातात. परंतु एवढ्या विषयांमधूनच तुम्हाला प्रश्न विचारले जातात. येथे 25-25 चा पॅटर्न दिलेला आहे, परंतु याच्यामध्ये कमी जास्त होते. शक्यतो या ठिकाणी SRPF ला जास्त करून गणित बुद्धिमत्ता विचारले जाते, जी कमी केले जाते. आणि बाकीच्या जिल्ह्यांमध्ये काय होते, कधी-कधी जी सामान्य ज्ञान आणि चालू घडामोडी जास्त विचारले जातात, बाकीचे प्रश्न कमी केले जातात. ठीक आहे. अशा प्रकारचा नॉर्मल 4-5 प्रश्नांचा इकडे-तिकडे बदल होऊ शकतो. जर याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचा जर डाऊट असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा. आणि अशाच प्रकारचे व्हिडिओज बघत राहण्यासाठी YBD अकॅडमी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपला टेलिग्राम ग्रुप नक्की जॉईन करा. सर्वांनी व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद. भेटूयात आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये.